Today we are going to learn about genetic variation. तर पहा लास्ट व्हिडिओमध्ये आपण जेनेटिक व्हेरिएशन जी मॉडर्न सिंथेटिक थिअरी ऑफ इव्होल्यूशन त्यामध्ये ही जी थिअरी आहे ती थिअरी कॅटेगराइज्ड बाय फाईव्ह मेन फॅक्टर्स. त्यामध्ये या थिअरीमध्ये 5 फॅक्टर होते, परंतु हे जे 5 फॅक्टर होते त्यांनी त्याच्यामध्ये हे त्याचे कन्सेप्ट त्याचं डिवायडेशन 3 कन्सेप्टमध्ये त्यांनी केलेलं आहे पहा. आणि 3 कन्सेप्ट कोणते आहे? पहिला आहे जेनेटिक व्हेरिएशन, सेकंड आहे नॅचरल सिलेक्शन आणि थर्ड आहे आयसोलेशन. आणि मग लास्ट व्हिडिओमध्ये आपण जेनेटिक व्हेरिएशन हा जो पहिला जो कन्सेप्ट होता तो आपण स्टार्ट केला होता पहा. आणि त्या जेनेटिक व्हेरिएशनचे आपण ते 2 पॉईंट आपण शिकले. जेनेटिक व्हेरिएशन म्हणजे काय? द चेंज इन जीन अँड जीन फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड ॲज जेनेटिक व्हेरिएशन. म्हणजे जीन आणि जीन फ्रिक्वेन्सीमध्ये होणारा जो बदल आहे त्याला म्हणायचं जेनेटिक व्हेरिएशन. आणि या जेनेटिक व्हेरिएशनमध्ये परत त्यामध्ये 5 फॅक्टर होते पहा. त्यातला आपण पहिले 2 आपण कंप्लीट झालेले आहे पहा. त्यामध्ये पहिला आहे जीन म्युटेशन आणि सेकंड आहे जेनेटिक रिकॉम्बिनेशन. ही आपण लास्ट व्हिडिओमध्ये आपण शिकलेलो आहेत पहा. पहिला आहे जेनेटिक जीन म्युटेशन आणि सेकंड आहे जेनेटिक रिकॉम्बिनेशन. आणि आज आपण जे राहिलेले जे 3 फॅक्टर आहे ते कंप्लीट करणार आहोत पहा. मग थर्ड फॅक्टर आहे जीन फ्लो. जीन म्युटेशन आणि जेनेटिक रिकॉम्बिनेशन हे 2 फॅक्टर याचा आपण स्टडी केलेला आहे. आणि आज आपण राहिलेले जे 3 फॅक्टर आहे त्याचा आपण स्टडी करणार आहोत पहा. मग थर्ड फॅक्टर आहे जीन फ्लो. आता जीन फ्लो म्हणजे काय? जीन फ्लो इज अ मोमेंट ऑफ जीन इनटू और आउट ऑफ ए पॉप्युलेशन. म्हणजे समजा पॉप्युलेशन असेल त्या पॉप्युलेशनमध्ये जीन फ्लो म्हणजे काय? मोमेंट ऑफ जीन. जीनची काय असते? मोमेंट असते इनटू और आउट ऑफ ए पॉप्युलेशन. पॉप्युलेशनच्या इनटू और आउट अशी जी मोमेंट असते जीनची त्याला काय म्हणतात? जीन फ्लो असं म्हणतात. आणि ही जी मोमेंट असते जीन मोमेंटम मे बी इन द फॉर्म ऑफ मायग्रेशन ऑफ ऑर्गॅनिझम. हे कशामुळे घडतं? हे जे जीन फ्लो ही जी मोमेंट आहे जेनेटिक जीन मोमेंट मे बी इन द फॉर्म ऑफ कशाच्या फॉर्ममध्ये जेनेटिक जीन मोमेंट होते? तर इन द फॉर्म ऑफ मायग्रेशन ऑफ ऑर्गॅनिझम. ऑर्गॅनिझमचं मायग्रेशन म्हणजे काय? स्थलांतर. और गॅमेट्स और सेगमेंट ऑफ DNA. समजा या पॉप्युलेशनमध्ये जर समजा काही मेंबर राहत असतील आणि ही एक समजा हे पॉप्युलेशन आहे, या पॉप्युलेशनमधले काही मेंबर या पॉप्युलेशनमध्ये जातात त्याला काय म्हणतात? दॅट इज कॉल्ड ॲज अ जीन फ्लो. जीन मुवमेंट मे बी इन द फॉर्म ऑफ मायग्रेशन ऑफ ऑर्गॅनिझम्स और गॅमेट्स और सेगमेंट ऑफ DNA. आणि जीन फ्लो इज ऑल्सो अल्टर जीन फ्रिक्वेन्सी कॉजिंग इव्होल्युशनरी चेंजेस. आणि हे याच्यामुळं काय होतं? हे जे पॉप्युलेशन असते यामध्ये जे मेंबर राहतात त्यामध्ये आणि या त्यांचं हॅबिटॅट आणि यांचं हॅबिटॅट काय असतं? वेगळं असतं. आणि या हॅबिटॅटमधून या हॅबिटॅटमध्ये त्यांनी काही मेंबरने मायग्रेशन केल्यानंतर यामधलं जे हॅबिटॅट आहे ते काय होतं? पूर्ण यापेक्षा कसं असतं? चेंज असतं. आणि मग त्यापासून जे जीन फ्लो इज ऑल्सो अल्टर जीन फ्रिक्वेन्सी कॉजिंग इव्होल्युशनरी चेंजेस. आणि मग त्यामुळं हे जे इव्होल्युशनरी यामध्ये काय होतात? चेंजेस होतात. आणि याचं हॅबिटॅट कसं असतं? पूर्णपणे वेगळं असतं. आणि मग त्यापासून याच्यामधून जे मेंबर या पॉप्युलेशनमध्ये ते जर मायग्रेशन झालं मग त्याप्रमाणे हे काय होतात? या पॉप्युलेशनप्रमाणे ते काय होतात? आपलं जीवन जगतात. आणि मग यामध्ये व्हेरिएशन असतो. आणि मग त्यापासून जे पुढचं इव्होल्युशन तयार होत जाईल त्यामध्ये काय होतं? बदल होत जातो. जीन फ्लो आणि याचा परिणाम कशावरती होतो? जीन फ्रिक्वेन्सीवरती होतो. जीन फ्लो ऑल्सो अल्टर जीन फ्रिक्वेन्सी कॉजिंग इव्होल्युशनरी चेंजेस. आणि यामुळं काय होतं? बऱ्याच प्रमाणामध्ये इव्होल्युशनरी चेंजेस म्हणजे बदल घडून येतात ड्यू टू द जीन फ्लो. तर अशा प्रकारे हा थर्ड फॅक्टर आहे जीन फ्लो. जीन फ्लो म्हणजे काय? जीन फ्लो इज द मोमेंट ऑफ
जीन इनटू आर आउट ऑफ द पॉप्युलेशन, या पॉप्युलेशनमध्ये ते गेले, त्याला म्हणायचं आउट इनटू ऑर आउट, बाहेर आले, आउट इनटू गेले, तर इनटू ऑफ जे म्हणजे ही जी जीनची जी मुवमेंट आहे त्यामध्ये हे काय करतात, मग यामधले या पॉप्युलेशनमधले काही मेंबर या पॉप्युलेशनमध्ये त्यामध्ये मायग्रेशन झालं तर यामध्ये जेनेटिक जी इन्फॉर्मेशन असते ती काय होते याच्यामध्ये जाते, पूर्ण याच्यामध्ये काय होतात चेंजेस होतात. तर जीन फ्लो इज द मुवमेंट ऑफ जीन्स इनटू ऑर आउट ऑफ द पॉप्युलेशन. अँड जीन मुवमेंट ही कशामुळे कोणत्या फॉर्ममध्ये असते, इन द फॉर्म ऑफ मायग्रेशन ऑफ ऑर्गॅनिझम, नंतर गॅमेट्स और सेगमेंट ऑफ DNA. तर अशा प्रकारे थर्ड फॅक्टर आहे जीन फ्लो. आता फोर्थ आहे पहा जेनेटिक ड्रिफ्ट, हा फोर्थ फॅक्टर आहे पहा. तर या जे फॅक्टर आपण पाहतो या फॅक्टरचा या जेनेटिक व्हॅरिएशनवरती म्हणजे या परिणाम होतो पहा. म्हणजे जेनेटिक व्हॅरिएशन कशामुळे निर्माण होतात ते आपण शिकतोय आणि मग हे त्या फॅक्टर त्याला काय कारणीभूत आहे. मग चौथा जो फॅक्टर आहे जेनेटिक ड्रिफ्ट आहे पहा. जीन फ्लो आणि जेनेटिक ड्रिफ्ट यामध्ये थोडासा डिफरन्स आहे पहा. यामध्ये जे म्हणजे जे मायग्रेशन आहे ते थोड्या प्रमाणामध्ये स्मॉल अमाऊंटमध्ये आहे आणि याच्यामध्ये काय जेनेटिक ड्रिफ्ट म्हणजे पूर्ण आपण म्हणतो सगळेच हे जे पॉप्युलेशन आहे पूर्ण पॉप्युलेशन काय होते पूर्ण म्हणजे ते दुसऱ्या पॉप्युलेशनमध्ये त्याचं काय होते मायग्रेशन होते पहा, म्हणजे पूर्ण चेंजेस होतात. आता पहिला आपण जीन फ्लोमध्ये थोड्याच प्रमाणामध्ये काय होतं बदल होतो, पण जेनेटिक ड्रिफ्टमध्ये एकदा समजा हे पॉप्युलेशन आहे त्यामध्ये जे मेंबर असतात त्यामुळे जास्त प्रमाणामध्ये ते काय होतात मायग्रेट होतात. तर जेनेटिक ड्रिफ्ट म्हणजे काय, एनी रॅन्डम फ्लक्च्युएशन इन allele frequency occurring in the natural population by pure chance is called as genetic drift असं म्हणतात. एनी रॅन्डम म्हणजे काय होतं रॅन्डमली याच्यामध्ये काय होतं allele फ्रिक्वेन्सीमध्ये काय होतं रॅन्डमली फ्लक्च्युएशन बदल होतो. ऑकरिंग इन द नॅचरल पॉप्युलेशन बाय प्युअर चान्स इज कॉल्ड ॲज जेनेटिक ड्रिफ्ट असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल त्यांनी सांगितले कशामुळे घडतं म्हणजे मोठ्या, आता यामध्ये स्मॉल अमाऊंटमध्ये थोड्याफार प्रमाणात बदल होतो परंतु याच्यामध्ये लार्ज अमाऊंट ऑफ मध्ये त्यामध्ये काय होतो बदल होतो पहा. मग त्यामध्ये जेनेटिक ड्रिफ्ट त्यामध्ये सॉल्व्ह त्यांनी एक्झाम्पल दिले. फॉर एक्झाम्पल वेन द साईज ऑफ ए पॉप्युलेशन इज रिड्यूस ड्यू टू नॅचरल डिझास्टर्स. वेन द साईज ऑफ ए पॉप्युलेशन म्हणजे पॉप्युलेशनची साईज काय होते कमी होते रिड्यूस होते कशामुळं ड्यू टू नॅचरल डिझास्टर म्हणजे काय नैसर्गिक आपत्ती अचानक आल्यामुळं जी पॉप्युलेशनची साईज आहे ती काय होते कमी होते. मग त्यामध्ये काय काय आहे नॅचरल डिझास्टर म्हणजे कोण आहे त्यामध्ये अर्थक्वेक आहे पहा म्हणजे भूकंप आहे, नंतर त्यामध्ये फायर्स आहे पहा, फ्लड आहे पहा मोठ्या प्रमाणामध्ये पूर आल्यानंतर त्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये काय होते जी लोकसंख्याचे लोक काय होतात ते जे म्हणजे लोकसंख्या काय होते कमी होते म्हणजे एकदम असा पूर आला की त्या लोकांचं काय होतं ते दुसऱ्या ठिकाणी काय होतं स्थलांतर होतं ते मोठ्या प्रमाणात फायर्स या घटनामुळं त्यामध्ये काय होतं जेनेटिक ड्रिफ्ट हे घडतं पहा. आणि त्यामध्ये एक कॉज इलिमिनेशन ऑफ पर्टिक्युलर allele फॉर्म ए पॉप्युलेशन आणि मग जे पॉप्युलेशन असेल त्यामध्ये काय होतं जे पर्टिक्युलर जे allele असतात जे पर्टिक्युलर जे allele असतात दॅट इलिमिनेट ऑफ पर्टिक्युलर allele फॉर्म ए पॉप्युलेशन. आणि स्मॉलर पॉप्युलेशन हॅव ग्रेटर चान्सेस फॉर जेनेटिक ड्रिफ्ट आणि स्मॉल पॉप्युलेशन असेल तर त्याला काय जेनेटिक ड्रिफ्ट होण्यामध्ये त्याला काय असं जास्त चान्स असतो कारण स्मॉल पॉप्युलेशन आहे. अशी घटना एखादी अर्थक्वेक झाला फायर किंवा फ्लड असेल एखाद्या मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला पूर आला किंवा मोठ्या प्रमाणामध्ये ती जी थोडी लोकसंख्या असेल तर ते काय होतात गावची गाव काय होतात ती वाहून जातात. तर अशा प्रकारे हे जे घटना स्मॉलर पॉप्युलेशन असेल तर त्याला चान्स जेनेटिक ड्रिफ्ट होण्याचे त्याला काय असतो जास्त चान्स असतो पहा. इट विल रिझल्ट इन द चेंज इन द जीन फ्रिक्वेन्सी
आणि यामुळे काय होतं, इट विल रिझल्ट इन द चेंज इन जीन फ्रिक्वेन्सी. ही जी जीन फ्रिक्वेन्सी आहे त्यामध्ये काय होतं, मोठ्या प्रमाणात चेंज होतो. आणि जेनेटिक ड्रिफ्ट इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॅक्टर फॉर इव्होल्युशनरी चेंजेस. आणि मग हे जे जेनेटिक ड्रिफ्ट असतात ते ऑल्सो इज मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर फॉर इव्होल्युशनरी चेंजेस. आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काय होतात, बदल होतो ड्यू टू द इव्होल्युशन. तर अशा प्रकारे जीन फ्लो आणि जेनेटिक ड्रिफ्ट. आता नेक्स्ट आहे 5th फॅक्टर आहे क्रोमोसोमल ॲबिरेशन्स. फिफ्थ फॅक्टर आहे क्रोमोसोमल ॲबिरेशन्स. आता क्रोमोसोमल ॲबिरेशन्स म्हणजे काय, द स्ट्रक्चरल मार्फोलॉजिकल चेंज इन क्रोमोसोम्स ड्यू टू द रिअरेंजमेंट इज कॉल्ड ॲज क्रोमोसोमल ॲबिरेशन्स. क्रोमोसोमल ॲबिरेशन्स म्हणजे काय, द स्ट्रक्चरल अँड मार्फोलॉजिकल चेंज, म्हणजे स्ट्रक्चरली पण बदल होतो आणि मार्फोलॉजिकली जो होणारा जो बदल आहे कशामध्ये, तर ड्यू टू द इन क्रोमोसोममध्ये. कशामुळे, ड्यू टू द रिअरेंजमेंट. म्हणजे जी जागा आपण म्हणतो ती जागा बदलली, रिअरेंजमेंट असते, जी रचना असते त्यामध्ये थोडाफार बदल झाला, स्ट्रक्चरली पण आणि मार्फोलॉजिकली पण त्यामध्ये बदल झाला. बदल होणे त्याला काय म्हणतात, क्रोमोसोमल ॲबिरेशन्स असं म्हणतात. द स्ट्रक्चरल मार्फोलॉजिकल चेंज इन क्रोमोसोम्स ड्यू टू द रिअरेंजमेंट इज कॉल्ड ॲज क्रोमोसोमल ॲबिरेशन्स. आता हे जे क्रोमोसोमल जे ॲबिरेशन्स आहे, इट चेंजेस द जीन अरेंजमेंट. यामुळं काय होतंय, इट चेंजेस द जीन अरेंजमेंट. जीनचे अरेंजमेंट याच्यामध्ये काय होतं, पूर्ण बदल होतो. म्हणजे जे ऑर्डर असते किंवा त्याला जीनचा जो सिक्वेन्स असतो यामध्ये काय होतो, चेंज होतो. अँड दॅट रिझल्ट इन द व्हॅरिएशन. आणि असा या जीनच्या सिक्वेन्समध्ये किंवा ऑर्डरमध्ये बदल झाल्यामुळं त्याचा परिणाम काय होतो, दॅट रिझल्ट इन द व्हॅरिएशन. आणि म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये काय होतात, चेंजेस होतात. तर यामध्ये आता हे जे क्रोमोसोमल जे ॲबिरेशन्स आहे ऑकर ड्यू टू द, हे कशा क्रोमोसोमल ॲबिरेशन्स हे कुठं घडतं पहा. त्यामध्ये पहिला आहे डिलिशन. डिलिशन म्हणजे काय, लॉस ऑफ जीन फॉर्म क्रोमोसोम्स. एखादा क्रोमोसोम असेल त्या क्रोमोसोममधून एखादा जीन लॉस झाला की हे काय घडतं, हे डिलिशन. म्हणजे सेकंड आहे डुप्लिकेशन. डुप्लिकेशन म्हणजे काय, डबल. त्यामध्ये जीन्स आर डबल इन नंबर ऑफ क्रोमोसोम. म्हणजे क्रोमोसोमचा नंबर काय होतो, डबल होतो, त्याला म्हणायचं डुप्लिकेशन. आणि थर्ड फॅक्टर आहे इन्व्हर्जन. इन्व्हर्जन म्हणजे काय, हे पर्टिक्युलर सेगमेंट ऑफ ए क्रोमोसोम इज ब्रोकन. म्हणजे क्रोमोसोमचा पर्टिक्युलर सेगमेंट एखादा ब्रेक झाला, कॅन गेट रिअटॅच टू द सेम क्रोमोसोम. त्या बदल्यात म्हणजे एखादा तुकडा जर ब्रेक झाला तर तिथं लगेच काय होतं, अटॅचमेंट ऑफ द सेम क्रोमोसोम. त्या पोझिशनला परत रिअरेंजमेंट होते पहा. लगेच त्यामध्ये रिअटॅच टू द सेम क्रोमोसोम. आणि म्हणून लगेच त्यामध्ये रिअटॅचमेंट होते. आणि म्हणून देर इज नो लॉस ऑर गेन ऑफ ए जीन. आणि म्हणून याच्यामध्ये या इन्व्हर्जनमध्ये त्यामध्ये लॉस पण होत नाही आणि म्हणजे जास्त ॲड पण होत नाही. आणि लास्ट आहे ट्रान्सलोकेशन. यामध्ये जे आहे दॅट क्रोमोसोमल ॲबिरेशन्स ऑकर ड्यू टू, त्यामध्ये जे 4 त्याच्यामध्ये आहे फॅक्टर. त्यामध्ये पहिला आहे डिलिशन, त्यामध्ये सेकंड आहे डुप्लिकेशन, थर्ड आहे इन्व्हर्जन आणि फोर्थ आहे ट्रान्सलोकेशन. ट्रान्सलोकेशन म्हणजे काय, ट्रान्सफर ऑफ ए पार्ट ऑफ क्रोमोसोम or set of genes to a non-homologous chromosome is called as translocation. ट्रान्सलोकेशन म्हणजे काय, एखादा क्रोमोसोमचा पार्ट काय व्हायचा आहे, डायरेक्ट ट्रान्सफर होतो, त्या बदल्यात दुसरा पण नवीन पार्ट असतो पहा, त्याला म्हणायचं ट्रान्सलोकेशन. त्यांनी पहा हे टेक्स्टबुक आहे त्यामध्ये डायग्राम दाखवलेली आहे पहा. डिलिशन म्हणजे एक क्रोमोसोमल जो सेगमेंट आहे तो काय होतो, लॉस होतो म्हणजे कमी होतो. नंतर डुप्लिकेशन म्हणजे काय, तो सेगमेंट काय होतो, परत रिपीट होतो. पहा डायग्राममध्ये त्यांनी दाखवलेलं आहे, तुम्ही डायग्राम पाहून घ्या. नंतर जे इन्व्हर्जन आहे
त्यामध्ये जो सेगमेंट आहे तो काय होतो, रिव्हर्स होतो. रिव्हर्स म्हणजे पूर्णपणे तो काय होतो, अपोजिट पद्धतीने परत तो येतो पहा. नंतर आहे ट्रान्सलोकेशन. ट्रान्सलोकेशन म्हणजे काय, मूव सेगमेंट फॉर वन क्रोमोसोम टू द अनादर क्रोमोसोम. त्यामध्ये जो सेगमेंटची जी मुवमेंट असते त्यामध्ये एका क्रोमोसोमवरून दुसऱ्या क्रोमोसोममध्ये त्याची मुवमेंट असते, त्याला काय म्हणायचं, ट्रान्सलोकेशन असं म्हणतात. तर अशा प्रकारे हे क्रोमोसोमल ॲबिरेशन्स यामध्ये काय होते, थोडक्यात जे स्ट्रक्चरल आणि मॉर्फॉलॉजिकल चेंज होतं क्रोमोसोममध्ये ड्यू टू द रिअरेंजमेंट. रिअरेंजमेंट यामध्ये बदल झाल्यामुळं हे क्रोमोसोमल ॲबिरेशन घडतं. आणि हे कशामुळं, दॅट ऑकर्स ड्यू टू क्रोमोसोमल ॲबिरेशन्स ऑकर ड्यू टू. त्यामध्ये 4 आपण त्यामध्ये फॅक्टर पाहिले. त्यामध्ये पहिला आहे डिलिशन, सेकंड आहे डुप्लिकेशन, थर्ड आहे इन्व्हर्जन आणि फोर्थ आहे ट्रान्सलोकेशन. हे डायग्राम दाखवलेले आहे टेक्स्टबुकमध्ये, तुम्ही ते पाहून घ्या. तर अशा प्रकारे हा जो जेनेटिक व्हेरिएशन आहे पहा, आपण मॉडर्न सिंथेटिक थिअरी ऑफ इव्होल्युशनची शिकतोय. त्यामध्ये त्याचे कॅटेगराइज्ड 5 फॅक्टर होते. पण हे जे 5 फॅक्टर आहेत त्यामध्ये त्याचं डिवायडेशन 3 कन्सेप्टमध्ये केलेलं आहे पहा. त्यातला जो फर्स्ट कन्सेप्ट आहे जेनेटिक व्हेरिएशन. जेनेटिक व्हेरिएशन आपला हा पहिला जो फॅक्टर आहे तो आपला कंप्लीट झालेला आहे पहा. हे जेनेटिक व्हेरिएशन म्हणजे काय, कशाची जेनेटिक व्हेरिएशन म्हणजे चेंज इन जीन अँड जीन फ्रिक्वेन्सी. जीनमध्ये आणि जीन फ्रिक्वेन्सीमध्ये जो बदल होणे त्याला म्हणायचं जेनेटिक व्हेरिएशन. आणि मग या जेनेटिक व्हेरिएशनमध्ये परत हे 5 फॅक्टर आपण पाहिले. त्यातला पहिला आपण जीन म्युटेशन पाहिला, नंतर सेकंड आहे जेनेटिक रिकॉम्बिनेशन पाहिला, आणि आज आपण हे 3 आपण याचा स्टडी केलेला आहे पहा. तिसरा आहे जीन फ्लो, चौथा आहे जेनेटिक ड्रिफ्ट आणि 5वा आहे क्रोमोसोमल ॲबिरेशन्स. तर अशा प्रकारे आपण हा जेनेटिक जो व्हेरिएशन हा जो पहिला फर्स्ट कन्सेप्ट आहे त्याचा स्टडी आपण केलेला आहे पहा. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सेकंड जो कन्सेप्ट आहे नॅचरल सिलेक्शन याचा स्टडी करणार आहोत पहा. धन्यवाद.